हॅलो मित्रांनो, नमस्कार. आपल्या सर्वांचं प्रोफाऊंड ऑटोमेशन आणि एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स होत आहे की AC इंडक्शन मोटर किंवा AC मोटर जे आपण म्हणतो तिला टेस्ट कसं करायचं. जर मोटरला प्रॉब्लेम आला हे कसं समजेल आपल्याला, तर आपल्याकडे एक ACWची नवीन मोटर आहे. यावरती 3 टाईपच्या आपण टेस्ट घेतो, जेणेकरून ज्यामध्ये आपल्याला समजतं की मोटर खराब आहे की ओके आहे. एक असते कंटिन्युटी टेस्ट, दुसरी असते रेजिस्टन्स टेस्ट की ज्याच्यामध्ये आपण ओम मेजर करतो. तिसरी असते अर्थ टेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बॉडी टेस्ट करतो. तर विशाल ओपन कर, आपण प्रॅक्टिकली पाहूया. आपल्याकडे आहे मल्टीमीटर, जो की ज्यामध्ये आपण पहिली टेस्ट घेऊया. ती आहे कंटिन्युटी टेस्ट. कंटिन्युटीवरती आपण सिलेक्ट करून घेतलं मल्टीमीटर आणि आपण मोटरचं कवर ओपन केलं. तर यामध्ये हे पहा दाखवलेलं आहे UV आणि W, जेणेकरून आपल्याला स्टार डेल्टा पण कनेक्शन करता येईल. याप्रमाणे यामध्ये वाइंडिंग केलेली असते, पॉईंट टू पॉईंट कनेक्ट असतात. तर आता आपण कंटिन्युटी टेस्ट पाहूया. की नवीनच मोटर आहे, नवीन मोटरवरती आपल्याला लक्षात येईल, एक्झॅक्ट लक्षात येतं आहे की कशा पद्धतीने आपण मोटर खराब आहे की ओके आहे टेस्ट करू शकतो. जेव्हा आपण V आणि दुसरा टर्मिनल Wला आहे, हा जर आपण प्रोबने पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रोबने जर कनेक्ट केला तर पहा आपल्याला कोणत्याही प्रकारची कंटिन्युटी दिसत नाही आणि त्याचा आवाज पण होत नाही. नेक्स्ट, ओके. तुम्ही पाहू शकता यामध्ये रेजिस्टन्स पण दाखवला आणि याचा बजर पण वाजतोय. म्हणजे हा जो फेज आहे, हा फेज हा सेम कॉन्टॅक्टला कनेक्टेड आहे किंवा याचा हा एंड पॉईंट एक एंड पॉईंट बरोबर आहे. एक टर्मिनल नेक्स्ट यायला लाव. हे पहा कंटिन्युटी येत नाही आहे. नेक्स्ट फेज घे. आता दुसरा फेज आहे, यामध्ये बजर वाजत नाही म्हणजे हा कनेक्टेड नाही आहे. ओके, हा कनेक्टेड आहे म्हणजे याचा एंड पॉईंट, हे दोन्ही एंड पॉईंट आहेत आणि ते दुसऱ्या टर्मिनल बरोबर कनेक्टेड नाहीत म्हणजे शॉर्ट नाहीत. ओके, तिसरा फेज घे. आपण पाहू शकता हे पहा Wला W जेव्हा कनेक्ट केला त्यावेळेसच कंटिन्युटी वाजली आणि रेजिस्टन्स म्हणजे ओमची व्हॅल्यू पण आली. म्हणजे हा एक सेपरेट फेज आहे. तर यामध्ये असं, या कंटिन्युटी टेस्टमध्ये असं दिसतं आहे आपल्याला की हे जे फेज आहेत हे एकमेकाला शॉर्ट नाहीत. ही झाली आपली कंटिन्युटी टेस्ट. यामध्येच आपल्याला ओममध्ये पण व्हॅल्यू आलेली आहे, पण ओमचं सेपरेट आपण टेस्ट घेऊन पाहू. ओमवर सिलेक्ट कर. बाय डिफॉल्ट हा ओमवरती पण सिलेक्ट आहे सध्या. बजर बंद कर फक्त. ओम ओके. आपण कंटिन्युटीमधून मल्टीमीटर बाहेर काढला आणि ओमवरती घेतला. सेम प्रोसिजर आहे. हे पहा, ज्या टायमाला Uला U, Vला V, Wला W जेव्हा कनेक्ट करतो, सेम व्हॅल्यू, नियर अबाउट व्हॅल्यू आली पाहिजे, म्हणजे जवळपास सेम असली पाहिजे. आता Uला U लाव. Uला U, हे पहा 29 ओम आहे. पुढची Vला V लाव. हे पहा 29 ओम आहे आणि Wला W पाहू शकता की हे 29 म्हणजे बॅलन्स रेजिस्टन्स आलेला आहे, बॅलन्स ओम व्हॅल्यू आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढची टेस्ट घेऊया जी की ओममध्ये रेजिस्टन्स टेस्ट घेऊया. Uला U लाव, Vला V आणि Wला W. यामध्ये बॅलन्स रेजिस्टन्स दाखवला पाहिजे, ओमची व्हॅल्यू बॅलन्स आली पाहिजे. Uला U लावला, Vला V लावला आणि Wला W लावला. तर आपण पाहू शकता रीडिंग ही 29 ओमच आलेली आहे, म्हणजे ही मोटर एकदम ओके आहे. आता आपण तिसरी टेस्ट घेऊया, ती आहे बॉडी शॉट. फेज हा बॉडीला टच नसला पाहिजे. कंटिन्युटीमध्ये टाक. ओके, यामध्ये ओम पण पाहू शकतो, कंटिन्युटी पाहू शकतो. हे पहा, पहिला फेज लावला, कोणताही बीप वाजलेला नाही किंवा कोणती ओमची व्हॅल्यू व्हॅरी झालेली नाही. नेक्स्ट, बॉडी टच केल्यानंतर कोणताही बीप वाजला नाही, कोणतीही व्हॅल्यू दाखवली नाही. आणि तिसऱ्या फेजलासुद्धा कोणताही, म्हणजे आतमध्ये जी वाइंडिंग आहे ही वाइंडिंग ही बॉडी शॉट नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की या तिन्ही टेस्ट ज्या आहेत, या तिन्ही टेस्टवरून आपल्याला इंडक्शन मोटर किंवा जिला आपण AC मोटर म्हणतो ती ओके आहे का नाही ही चेक करण्याची पद्धत मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तर यामधून आपण समजून घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ आपल्यासाठी
टाकत राहील. यावेळेस थोडासा मला डिले झाला. नेक्स्ट व्हिडिओ हा मी लवकरच घेऊन येईल. थँक्यू सो व्हेरी मच.